केळीसाठी सर्वोत्तम बिवाड ते कुठलं? मित्रांनो, आपण पिढ्यानपिढ्यांपासून केळीची लागवड करतोय आणि आता आपण चौकात बसल्यानंतर बऱ्याचदा अशा गप्पा करतो की आता पहिल्यासारखं काही केळीचे घड येत नाही, खर्च खूप वाढला आहे. पण याच्या मागचं आपण कारण बघितलं का? आपण दोष देताना रोपाला दोष देतो, आपण खताला दोष देतो, पण आपण जमिनीवर चर्चा करतो का? जी ॲक्च्युअली झाली पाहिजे. तर मित्रांनो, आपल्या केळीचा दर्जा खाली जाण्यासाठी एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपली पिकाची फेरपालट. गेल्या अनेक वर्षापासून मी रावेरमध्ये प्रयत्न करतो आहे की पपईची लागवड वाढावी. निश्चितपणे ह्या 2 वर्षामध्ये ती लागवड वाढलेली आहे. मी तुम्हाला कितीही सांगितलं की मित्रांनो थोडंसं शेताला आराम द्या, तरी तुम्ही ते करणार नाही आहे. कारण तुम्हाला शेत बघितलं की कसं कसं होतं. परंतु ॲटलिस्ट आपल्या हातात आहे ते पीक फेरपालट. म्हणूनच त्यासाठी सर्वात उत्तम काही असेल, जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये असाल तर ऊसाचं बिवाड हे केळीसाठी उत्तम मानलं जातं. आणि आपल्या खानदेशामध्ये तुम्ही जर म्हणाल तर पपईचं बिवाड हे सगळ्यात सोन्याहून पिवळं होतं. काय मित्रांनो, पपईचे जे रूट्स आहेत ना ते 9 ते 10 फूटपर्यंत लांब जातात आणि जमीन पूर्ण फाडून टाकतात. त्याच्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये पूर्ण एरिएशन निर्माण झालेलं असतं. आणि ज्यावेळेला आपण पपई काढतो त्यावेळेला केळीसारखं आपण बाहेर काढत नाही, आपण त्याला जमिनीमध्ये रोटर करतो. याचे अनेक फायदे होतात. जमिनीत रोटर केल्यामुळे काय होतं की जमिनीमध्ये एरिएशन वाढतं, जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढतो, जो आपल्या पुढच्या केळीला लाभदायक असतो. पपईचं झाडामध्ये पोटॅशचं प्रमाण हे प्रचंड असतं. त्यामुळे जमिनीमध्ये ज्या वेळेला आपली पपई रोटर होते त्यावेळेला तो जो पोटॅश आहे तो पण आपल्या केळीला काही अंशी मदत करणाराच असतो. या सगळ्यांमुळे पपईच्या बिवाडावरची केळी तुम्ही कधी पण बघा, केळीचा रंग बघा, केळीचा वादा बघा, अप्रतिम असतो. बऱ्याचदा शेणखत टाकलेलं शेत आणि पपईच्या बिवाडावरचं केळी लावलेलं शेत याच्यामध्ये जर तुम्ही फरक बघितला तर कदाचित तुम्हाला दोघांमध्ये फरक जाणवणार नाही. इतकी ताकद ह्या पपईच्या बिवाडामध्ये आहे मित्रांनो. शेणखत जर तुमच्याकडे मिळत नसेल तर माझी कळकळीची विनंती तुम्हाला ॲटलिस्ट तुम्ही बिवाडावर काम करा. आणि पपईमध्ये धोका तो कुठलाच नाही हो. आजपर्यंत मंदी जर सोडली तर कुठल्याच व्यापाऱ्याने पपईचा माल उचललेला नाही आहे असं तर मी कधी बघितलेलं नाही आहे. त्याच्यामुळे पपईला कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये, नंतर आपल्या फूड सेक्शनमध्ये, हॉटेल्समध्ये प्रचंड मागणी असते आता. त्याच्यामुळे पपईला असं कधी होत नाही की तुमची कटिंग झाली नाही. त्याच्यामुळे ती जर मनात भीती असेल तर ती काढून टाका. पपईला 3ऱ्या महिन्यामध्ये फुल लागतं आणि 7व्या-8व्या महिन्यामध्ये त्याची कटिंग चालू होऊन जाते. त्याच्यानंतर दर 15 दिवसांनी तुम्हाला पैशाचं रोटेशन हे चालू असतं. म्हणजे 8व्या महिन्यापासून तर 11व्या महिन्यापर्यंत तुम्हाला कंटिन्युअस पैसे देणारं हे पीक आहे. आणि दगडाचं उत्पन्न मित्रांनो, इतकं वजन असतं त्या झाडाला की समजा तुमच्या शेतामध्ये एखादी गाडी भरली आणि तुम्ही बाहेरून आलात आणि तुम्ही शेतात बघितलं तर तुम्हाला जाणवणार पण नाही की माझ्या बागाची कटिंग झालेली आहे. इतकं हे दगडाचं उत्पन्न आहे. छानपैकी मार्च-एप्रिलमध्ये प्लांटेशन करा. 10x5, 10x6 किंवा 7x8 वर याचं प्लांटेशन करा. एप्रिल-मेमध्ये लावलेली पपई तुमची मार्च-एप्रिलमध्ये खाली होते. शेत तापू द्या छानपैकी आणि जूनमध्ये मस्तपैकी 6x5 वर तिथे तुम्ही केळीच्या रोपाचं प्लॅनिंग करू शकता. म्हणजे एप्रिल-मेमध्ये पपई, त्याच्यानंतर पुढच्या वर्षी जून-जुलैमध्ये त्यावरच बाग आणि पुन्हा 12 महिन्यानंतर पुढच्या 6 महिन्यामध्ये त्याचा पिलबाग. असे पूर्ण 3 वर्षाचा क्रॉपिंग पॅटर्न तुमचा अतिशय सुंदर बसतो. आणि माझ्यावर विश्वास ठेवा, फक्त 1 वर्ष हा प्रयोग करून बघा. 2-3 एकरचं प्लांटेशन करा पपयाचं आणि त्याच्यावर बाग घ्या. पपईचं जे गणित आहे मित्रांनो, जी आता आमचे मोठे शेतकरी मित्र आहेत जे 25,000 30,000 पपईचं प्लॅनिंग करतात, त्यांच्याशी जेव्हा मी चर्चा करतो तेव्हा त्यांचं स्पष्ट म्हणणं असतं की सर, आम्ही पपई जी लावतोय ही उत्पन्न म्हणून नाही लावत आहे. आमचं मुख्य पीक हे केळी आहे आणि केळी चांगली यावी म्हणून आम्ही पपईचं उत्पन्न घेतो आहे. कारण पपईचं जे बिवाड आहे तसं बिवाड आम्हाला दुसरं कुठलंही जाणवलं नाही ज्याच्यावर केळी इतकी अप्रतिम बसते. म्हणून पपईमध्ये आपण मिनिमम एक्सपेक्टेशन ठेवूया की मला एकरी 1,00,000 रुपये तरी मिळाले पाहिजे. आणि ते 1,00,000 रुपये मिळाले तरी आपण हॅपी राहू, कारण आपलं मुख्य पीक जे आहे केळी ते याच्यावर खूप सुंदर बसणार आहे. पपईचं जे अर्थशास्त्र आहे, मी ते अर्थशास्त्र तुम्हाला पुढच्या एका व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. परंतु केळी लावायची असेल तर निश्चितपणे एखाद्या वर्षी तुम्ही पपईचं बिवाड तयार करून त्यावर केळीचं प्लॅनिंग करून बघा आणि तुम्हाला निश्चित दरवर्षापेक्षा चांगलंच उत्पन्न मिळेल याची मी तुम्हाला हमी देतो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.